परराष्ट्र मंत्र्याला आणि एव्हिएशन मिनिस्टर विमान उड्डाण मंत्र्या यांना पत्र लिहिले, ईमेल केला, त्याचं काहीही उत्तर मला मिळालं नाही। आणि दुर्दैवाने ते उत्तर तर मिळालंच नाही, परंतु आपल्या देशातले अनेक नागरिक टुरिस्ट प्लेस म्हणून, व्यापार व्यवसायाला म्हणून, आपल्या जालन्यातले रुनवाल, प्रणय रुनवाल आणि त्यांच्या मिसेस असाव्या, तिचं नाव तेजल होतं, हे दोघं सुद्धा तिथे अडकलेले होते। अशा सगळ्यांना असे अपेक्षित होतं की केंद्रातले परराष्ट्र मंत्री आणि केंद्रातले एव्हिएशन म्हणजे उड्डाण मंत्री ते कॉमन पत्रकार परिषद घेतील आणि त्या पत्रकार परिषदेला संबोधित करतील की काळजी करू नका, एवढी संख्या आहे UAE मध्ये गेलेली आपल्या देशातली टुरिस्ट म्हणून, त्यांना परत आणण्याच्या दृष्टीने आम्ही विमानाची व्यवस्था करतोय, आम्ही तिथल्या दूतावासाला सांगतोय, तिथल्या एम्बसीला सांगतोय, ही विमान येणार आहे, एवढे लोक आम्ही परत आणणार आहे, आणायला 4 दिवस लागतील, 2 दिवस लागतील, कोणी काळजी करू नका। अशा पद्धतीची एक पत्रकार परिषद मला तरी अपेक्षित होती, पण मी दिलेल्या मेलला तर साधं उत्तर आलं नाही आणि पत्रकार परिषदेचा तो फार दूरचा विषय होता। म्हणून मला वाईट या गोष्टीचं वाटलं। उलट पक्षी दुबईच्या आणि UAEच्या गव्हर्नमेंटने आलेल्या सगळ्या टुरिस्टला सांगितलं, ज्या दिवशी तुमची हॉटेलची बुकिंगची तारीख संपलेली असेल आणि तुम्हालाही इथं आता युद्धजन्य परिस्थितीमुळे इथं राहावं लागत असेल, तर तिथून पुढचा सगळा खर्च सगळ्या टुरिस्टचा आमचं सरकार भरेल। आणि त्यांच्या सरकारने तो खर्च द्यायला सुरू केला होता। नो डाऊट ज्यांच्या ज्यांच्या हॉटेलच्या तारखा संपल्या होत्या त्याच्यासाठी ते होतं, परंतु त्यांनी किमान ती काळजी घेतली। आपल्या सरकारने साधी एक पत्रकार परिषद घेऊन हिम्मत, हौसला अफजाई ज्याला आपण म्हणतो, ती हिम्मत सुद्धा दाखवली नाही की किमान आपण यांना असं करू। काय होणार होतं, आपल्या देशातल्याच नागरिकाला परत आणायची परिस्थिती होती। जर माझ्या मेलला उत्तर येत नसेल तर आम आदमी कॉमन मॅनचे काय हाल असतील, जर परदेशात गेल्यानंतर त्याला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कसं परत आणलं जावं, याच्यावर काय उत्तर असावं। हा दुर्भाग्य आपल्या देशातले जे कारभारी काम करताय, मी राजकीय व्यक्तिमत्व म्हणून किंवा खासदार म्हणून ही टीका करत नाही, माझ्यावर नाही तर आपल्या देशातून परदेशात गेलेल्या त्या दुबईमधल्या लोकांच्यावर ही वेळ आलेली होती की आपल्या देशातल्या केंद्रातल्या सरकारमधल्या एखाद्या मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन तिकडच्या लोकांचे आलेले मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक टेक्स्ट मेसेज करून पाठवावा, काळजी करू नका, आम्ही तुम्हाला घ्यायला येतोय। परंतु दुर्दैवाने तसं काही झालं नाही, हेही मला या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे।